नीट देशातील सर्वात कठीण आणि तीव्र स्पर्धेची परीक्षा, जिथे यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना दिवसाला 12 ते 14 तास अभ्यास करावा लागतो. छंद, मित्र, कुटुंब सगळं काही बाजूला ठेवावं लागतं. पण कल्पना करा, इतक्या कठीण परिश्रमानंतर जर परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं तर? नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम. प्रश्नपत्रिका, फुटी, गैरप्रकार आणि व्यवस्थेतील त्रुटी या सगळ्यांनी नीटसारख्या प्रतिष्ठित परीक्षेवर एक काळा डाग उमटवला आहे. आणि याचं सर्वात मोठं ओझं कोण उचलतंय तर लाखो विद्यार्थी, जे आज तणाव, दबाव आणि अनिश्चिततेमध्ये जगत आहेत. या नीट परीक्षेसारख्या कठीण प्रवासावर व्यवस्थेने कसं प्रश्नचिन्ह उभं केलंय याचा एक वास्तव, निष्पक्ष आणि सखोल विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. भारतात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी नीट ही केवळ एक प्रवेश परीक्षा नाही, ती आयुष्याची दिशा ठरवणारी, भविष्य घडवणारी आणि अनेकदा मानसिक आणि आर्थिक संघर्षाची खरी कसोटी ठरते. MBBS, BDS, BAMS, BHMS यांसारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी देशभरात एकच परीक्षा असावी, पारदर्शकता यावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने नीट लागू करण्यात आली. पण आज हीच परीक्षा अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकलेली दिसतेय. दरवर्षी सुमारे 24 लाख विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात, पण MBBSच्या जागा केवळ 1 लाखांच्या आसपास आहेत. त्यातही सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवणारे विद्यार्थी 3% कमी. म्हणजेच ही परीक्षा केवळ ज्ञानाची चाचणी नाही, तर ती अत्यंत तीव्र स्पर्धेचं रणांगण आहे, जिथे लाखो स्वप्नांपैकी बहुतेक स्वप्ने अपूर्णच राहतात. या प्रचंड स्पर्धेमुळे देशात एक मोठा मार्गदर्शन वर्गांचा उद्योग उभा राहिलाय. कोटा, पुणे, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून तयारी करतात. पण वास्तव असं आहे की मोठ्या संस्थांमध्येही यशाचा दर मर्यादितच असतो. म्हणजेच या स्पर्धेत केवळ मेहनतच नाही, तर परिस्थिती, साधन सामग्री आणि कधीकधी नशिबाचाही फार मोठा वाटा असतो. नीटची तयारी असणं म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक कठोर जीवनशैली. दिवसाला 12 ते 14 तास अभ्यास, मित्रांपासून दूर राहणं, छंद सोडणं आणि सततच्या दबावाखाली जगणं. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी घरापासून दूर राहून स्पर्धा देणं हीच एक मोठी मानसिक परीक्षा असते. त्यामुळे ही परीक्षा केवळ शैक्षणिक नाही, तर मानसिक सहनशक्तीचीही खरी कसोटी आहे. पण या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरणारा सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे प्रश्नपत्रिका फुटी. 2024मध्ये समोर आलेल्या प्रकरणांनी या व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या. लाखो रुपये देऊन प्रश्नपत्रिका आधीच मिळवणारे विद्यार्थी, केंद्रावर होणारे गैरप्रकार आणि डिजिटल माध्यमातून पेपर लीक होण्याचे आरोप, हे सर्व केवळ अपघाती नाही, तर व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. या सगळ्याची जबाबदारी एकाच घटकावर टाकता येते बरं का. परीक्षा घेणारी यंत्रणा, धोरणं ठरवणारे शासन आणि मार्गदर्शन वर्गातील काही संशयास्पद घटक आणि समाजातील डॉक्टर व्हायलाच पाहिजे हा दबाव, या सगळ्यांचा मिळून हा प्रश्न तयार झालाय. या पार्श्वभूमीवर सुधारणा अत्यावश्यक आहेत. परीक्षा प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा अधिक वापर, सुरक्षितता वाढवणे, प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा प्रश्नसंच देणारी प्रणाली, परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेची पारदर्शक पुनर्रचना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शिक्षणातील जागा वाढवणे. हे उपाय तातडीने राबवणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. शेवटी नीट ही केवळ विद्यार्थ्यांची परीक्षा नाही, ती आपल्या शिक्षण व्यवस्थेची, प्रशासनाची आणि समाजाच्या मूल्यांचीही परीक्षा आहे. लाखो विद्यार्थ्यांनी आपलं बालपण, छंद आणि आनंद बाजूला ठेवून या परीक्षेसाठी मेहनत घेतलेली असते. आणि जर त्यानंतरही त्यांना अन्यायाचा सामना करावा लागत असेल, तर ती केवळ वैयक्तिक हानी नाही, ती संपूर्ण व्यवस्थेची अपयशाची कबुली आहे. जोपर्यंत या व्यवस्थेत मूलभूत बदल होत नाहीत, तोपर्यंत नीट ही फक्त राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा राहणार नाही, तर ती कायमच एक कठोर वास्तव सांगणारी परीक्षा ठरेल. राष्ट्रीय सहनशक्ती आणि शोषण परीक्षा म्हणून ती ओळखली जाईल. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा प्रसार माध्यम. तोपर्यंत धन्यवाद.